तर आत्ता आपण हडसर किल्ल्याच्या महादेव मंदिराच्या बाहेर बसलोय. तर आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन आलोय आणि बाहेर बसलो असताना आपल्याला इथे चौकटीमध्ये एक मूर्तीच्या आकाराचं बघायला मिळतं. तर ह्या मूर्तीबद्दल जर बघायचं झालं तर ही मूर्ती जालिंदर नावाच्या राक्षसाची आहे. या मुखाचा भाग आहे हा. तर या मुखाला कीर्तिमुख सुद्धा म्हणलं जातं. तर एकदा असं होतं की हा जालिंदर नावाचा राक्षस महादेवाला तपश्चर्या करून प्रसन्न करतो आणि ह्याची भूक भागत नव्हती. कितीही अन्न खाल्लं तरी भूक भागत नव्हती. तर तो महादेवाला असं मागतो की मला असं काहीतरी द्या, असं काहीतरी सांगा जेणेकरून माझी भूक भागेल. तर महादेवांनी त्याला सांगितलं की तू स्वतःला खायला सुरू कर आणि बघ. मग ह्या राक्षसाने आपल्या पायाच्या अंगठ्यापासून स्वतःला खायला सुरू केलं आणि खात 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 तो वर इथपर्यंत आला. त्याचं फक्त मुखच तेवढं राहिलं होतं आणि परत त्यांनी तपश्चर्या करून परत महादेवाला प्रसन्न केलं आणि परत सेम त्यांनी विचारलं महादेवाला की आता सुद्धा माझी भूक भागत नाहीये, तर मला काहीतरी असं वरदान द्या जेणेकरून माझी भूक भागेल. तर तेव्हा मग महादेवांनी त्याला सांगितलं की तू मंदिराच्या बाहेर चौकटीमध्ये येऊन बस आणि जे लोक दर्शनाला येतील त्या लोकांची पापे तू खायला सुरू कर आणि बघ. मग तेव्हापासून आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये चौकटीमध्ये हे कीर्तिमुख बघायला मिळतं. म्हणून मग आपण दर्शनासाठी आतमध्ये जात असताना या ठिकाणी पाय ठेवून आतमध्ये जायचं असतं.